राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आता आपल्यासोबत आहेत। सुप्रियाताई, अमित शहांनी जे वक्तव्य केलेले आपण ऐकलेलं असेल, शरद पवारांवर गंभीर आरोप केलेले, एकतर भ्रष्टाचारांचे सरदार त्यांना म्हटले आणि आरक्षणाबद्दल देखील मोठा आरोप केलाय शरद पवारांवर। तरी काय म्हणाल आपण, आपली काय प्रतिक्रिया? एक तर मी ऐकलेलं नाही, पण तुमच्या मीडियाच्या लोकांनी तुमच्या चॅनलच्या वतीने मला जो प्रश्न विचारलाय त्याचं मी उत्तर देते, कारण मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकलेलं नाही। पण जर त्यांनी आदरणीय पवार साहेबांना भ्रष्टाचार वगैरे अनेक आरोप केले असतील, मला अतिशय विनम्रपणे मला माननीय अमित शहाजींना एकच प्रश्न विचारायचा आहे की त्यांच्या म्हणजे मीच कन्फ्यूज झाले त्यांच्या मताबद्दल, कारण का त्यांच्याच सरकारने आदरणीय पवार साहेबांनी 6 दशक देशात सेवा केली, अतिशय उत्तम काम केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अनेक दशक केलं। ह्याच्याबद्दल पद्मविभूषण म्हणून आदरणीय पवार साहेबांचा सन्मान आणि सत्कार ज्या सरकारमध्ये आज माननीय अमित शहाजी आहेत त्याच सरकारने केलेला आहे। आदरणीय प्रधानमंत्री अनेक वेळा बारामतीला येऊन आदरणीय पवार साहेबांचं मनापासून कौतुक त्यांनी केलेलं आहे। ही पार्श्वभूमी हे एकीकडे त्यांचंच सरकार आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण एका बाजूला देतं, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे अनेक नेते डझन म्हणून अनेक लोकांवर आरोप केले। 70,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्रजींनी केला, बँकेच्या घोटाळ्याचे आरोप केले। हे सगळे आरोप केले ज्या लोकांवर, ज्यांना डर्टी डझन म्हणून म्हणले, आज त्याच लोकांबरोबर ते सरकारमध्ये सत्तेमध्ये आहे। त्याच्यामुळे मला विचाराल तर माननीय अमित शहाजींनीच या राज्याला आणि देशाला उत्तर दिलं पाहिजे की नक्की खरं भ्रष्टाचारी कोण आहे। सुप्रियाताई, धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याकडे प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।